मित्रांनो, धीरेंद्र शास्त्री हे जे भोंदूबाबा आहेत यांनी RSSच्या एका कार्यक्रमात फडणवीस साहेबांसमोरच असे म्हटले की शिवाजी महाराज हे युद्ध करून थकल्यामुळे त्यांनी समर्थ रामदास स्वामींकडे आपला राजपाट सोपवला, म्हणजेच आपली गादी त्यांनी समर्थ रामदास स्वामींकडे सोपवली। मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोणताही संबंध नव्हता हे इतिहासात पुराव्यांनिशी सिद्ध झालेले आहे। तरीही धीरेंद्र शास्त्री यांसारखे जे भोंदूबाबा आहेत ते अशा प्रकारची वाक्य बरळतात आणि लोकांमध्ये संभ्रम आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। शिवरायांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे आपला राजपाट सोपवला कारण ते युद्ध करून थकले होते, अशा प्रकारचे जे वाक्य त्यांनी बोललेले आहे हा सरळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमानच आहे आणि या विरोधात आपण सर्वांनी कडक कारवाईची मागणी केली पाहिजे। तसेच या गोष्टीचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे। मित्रांनो, या विषयावरील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।